भाजप प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। सुवर्णा पाटलांना दिली सातारा जिल्ह्याच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी। थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका, पुणे आयुक्तांचे पुणेकरांना निर्देश। शेकोटीच्या धुराचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने पालिकेचा निर्णय। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये जास्त रिक्षा भाडं आकारण्याच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक। रिक्षा चालक जास्त भाडे घेत असल्या कारणामुळे मनसेकडून नागरिकांसाठी मोफत बस सेवा सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबीला योग्य दर न मिळाल्यानं शेतकरी हतबल। पैठणच्या मुरमा इथल्या शेतकऱ्यानं 1000 मोसंबींच्या झाडावर फिरवला जेसीबी। मोसंबीला हमीभाव जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। बंगळुरूच्या कॅम्पगौडात विमानतळावर एका तरुणाचा टॅक्सी चालकावर चाकून हल्ला करण्याचा प्रयत्न। किरकोळ वादातून हल्ल्याचा प्रयत्न। सीआयएसएफ जवानांनी तरुणाला घेतलं ताब्यात। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे दिव्यांग प्रवाशांना मिळणार आता तिकिटांमध्ये 25% सवलत। 23 नोव्हेंबरपासून मेट्रो प्रणालीत ही सवलत प्रभावीपणे लागू केली जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।